श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 35 भाग 2. महाराज पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या बामणी गावामध्ये आले. तेथे हनुमान जयंती साजरी करून तेथे 4 दिवस मुक्काम करून पाथरी गावात आले. तेथे त्यांच्या दर्शनास भालेराव चौधरी आले. त्यांची वडिलोपार्जित शेती होती. जो कोणी तेथे शेती करण्याचा प्रयत्न करे त्याचा हमखास जीव जाई. कोणी त्या शेतातलं गवतही चोरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे साप लागे किंवा तो माणूस पोटशुळाने हैराण होई. चौधरीने ही आपली व्यथा महाराजांच्या कानावर घातली. महाराजांनी सर्व ऐकून घेतले व त्याला सांगितले की त्या जमिनीवर पूर्वी एक फकीर राहायचा. मृत्यूनंतर तो जिंद होऊन तेथे राहिला. त्याची या योनीतून मुक्ती होण्यासाठी तेथे फकीर बोलवून नमाज पढवून घ्यावा व त्या फकीरांना पोटभर अन्न जेवावयास घालावे, म्हणजे त्या जिंदाला मुक्ती मिळेल व तुमचे शेत उत्तम पिकेल. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्या चौधरीने तसे करताच त्या फकीराला मुक्ती मिळाली व चौधरीच्या शेतात चांगले उत्तम पीक आले. महाराज पाथरीहून निघाले व साखरा मार्गे हिंगोली गावात येऊन पोहोचले. या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते. कायम पाण्याची टंचाई असे. या गावात विहिरीही कमी होत्या. त्यातीलही एका विहिरीत किडे झालेले होते. स्वामी त्या विहिरीत पायरीने उतरले. आपला कमंडलू त्यांनी त्या पाण्याने भरला व वर येऊन स्वतः हातपाय त्या पाण्याने स्वच्छ धुतले. लोकांनी त्यांना सांगितले की या विहिरीचे पाणी दूषित आहे. किड्यांनी भरलेली ही विहीर, यातील पाणी पिण्यासही योग्य नाही. स्वामींनी लोकांकडे पाहिले व स्मित करून काहीच न बोलता गप्प राहिले. लोकांनी नंतर त्या विहिरीत उतरून पाहिले असता विहिरीचे पाणी निर्जंतुक व स्वच्छ आढळले. केवळ स्वामींच्या स्पर्शाने या विहिरीतील पाणी शुद्ध, पवित्र व गोड पिण्यास योग्य झाले. स्वामींची ताकदच तेवढी होती की त्या नुसत्या त्यांच्या स्पर्शाने ते पाणी निर्मळ झाले. शास्त्राकार याला स्पर्शदीक्षा असेही म्हणतात. या स्पर्शदीक्षेने मुका बोलू लागतो, आंधळ्याला दिव्य दृष्टी मिळते, पांगळा चालू लागतो, बहिराही ऐकू लागतो. सद्गुरूंच्या अनुग्रहात अशी शक्ती असते. नुसत्या त्यांच्या स्पर्शानेही अतर्क्य गोष्टी सहज शक्य होतात. फक्त आपली भक्ती, श्रद्धा उत्कट हवी. महाराज हिंगोलीतील पाण्याची सोय करून पुढे गोदा किनाऱ्यावरील गोंड गावी आले. येथे मुक्काम करून रेणुका मातेचे त्यांनी दर्शन घेतले. येथील अंबादास कायर यांच्या घरच्या महारुद्र स्वाहाकारासाठीच महाराज येथे आले होते. त्यांची अंबादासावर विशेष प्रीती होती. या सोहळ्यासाठी त्यांनी पाथरीचे चौधरी व त्यांचे बंधू शामराव यांना प्रेमाने आमंत्रण देऊन बोलवले होते. या चौधरी बंधूंनी स्वाहाकारास मदत केली. पूर्णाहुतीच्या दिवशी यज्ञाचे व स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अपार गर्दी झाली. या सोहळ्यात एक मोठे विघ्न निर्माण झाले. शामराव चौधरींची 2 वर्षाची मुलगी अचानक आजारी पडली व तडफडून मृत पावली. सर्वत्र शोकाचे वातावरण पसरले. ही बातमी गुरुरायांना कळताच ते त्या मृतकन्येजवळ गेले. तिच्या मुखाचे अवलोकन करून त्यांनी आपल्या कमंडलूतील जल हातात घेतले व तिच्यावर शिंपडले. जलाचा स्पर्श होतात काही क्षणातच तिचा श्वासोश्वास पूर्ववत चालू झाला व ती क्षणात उठून बसली. तिच्या आईने तिला हृदयापाशी धरले. तशी ती कन्या स्तनपान करू लागली. गुरूंचा स्पर्श हा इतका महान असतो की तो साधकांना आत्मज्ञान देतो. तसेच त्यांच्या अविद्येचा अंधकार दूर करून त्याला सहज मोक्ष प्राप्त करून देतो. गुरूंच्या कृपाप्रसादामुळे शक्तिपात योग घडवून साधकाची कुंडलिनी शक्तीही जागृत होते. स्वामींच्या कृपेमुळे यज्ञावरील संकट टळले. सर्व लोक चकित होऊन स्वामींचा जय जयकार करू लागले. चौधरी बंधूंची या प्रसंगामुळे स्वामींवरील भक्ती अधिक दृढ झाली. या चौधरी बंधूंनी आपल्या अप्पादेव, अण्णादेव या आपल्या उपाध्यांना स्वामींच्या दर्शनार्थ आणले. त्या दोघांना स्वामींच्या मुखातून आरणे ऐकायची होती, अशी त्यांची इच्छा आहे हे चौधरी बंधूंनी स्वामींना सांगितले. स्वामींनी त्यांची विनंती मान्य केली व त्या दोघा देवपुरोहितांना घेऊन
आपेगावच्या अरण्यात आले. तेथे कडुलिंबाच्या वृक्षाखाली त्या दोघा पुरोहितांना महाराजांनी अरणाची संथा दिली. त्या दोघांची स्वामींवर प्रचंड श्रद्धा होती आणि यामुळेच केवळ 17 दिवसातच त्यांची संथा देऊन संपली. संथा देऊन संपताच महाराजांनी त्यांना आता या भूमीवर गवत पसरून जाळा असे सांगितले. कारण या भूमीवर बसून अरणे गायली, त्यामुळे ती भूमी आता भारीच झाली आहे, अभिमंत्रित झाली आहे. त्यामुळे या भूमीवरून एखादी गर्भार स्त्री, गाय, म्हैस, प्राणी गेले तर त्यांचा निश्चितपणे गर्भपात होईल. असे घडू नये म्हणून ही भारीत भूमी जळून सुचिरभूत करणे आवश्यक होते. हे ऐकून देव पुरोहित आश्चर्याने स्वामींकडे पाहू लागले. या स्थानी कडुलिंबाच्या खाली दत्त पादुकांची स्थापना करून ते स्थान प्रसिद्ध करावे असे स्वामींना वाटले. येथे गांडाबुवांना ठेवून तेथील व्यवस्था पाहाव्यास सांगावे असे स्वामींना वाटले. परंतु ही जमीन ज्याची होती तो शेख मालक यास परवानगी देईना. कारण येथे दत्तपादुकांची स्थापना झाली तर येथे अपार गर्दी होईल, उत्सव होतील आणि त्यामुळे आपल्या शेतीचे नुकसान होईल असे वाटून त्यांनी पादुका स्थापन करण्यास परवानगी दिली नाही. महाराजांनी ज्या कडुलिंबाच्या वृक्षाखाली अरणाची संथा दिली आणि अरणे शिकवली त्या वृक्षाची पाने गोड झाली. त्यातील कडवटपणा पूर्ण नाहीसा झाला व त्या पानात औषधी गुण आले. त्या कडुलिंबास नवस केला तर तो पूर्ण होऊ लागला. तो वृक्ष पुढे श्री दत्तांचा लिंब म्हणून प्रसिद्ध पावला. महाराज तेथून निघून गंगामासले गावात आले. तेथून ते गुंज या गावी आले. येथेच पुढे महाराजांनी गांडा महाराजांना विशेष साधना कराव्यास सांगितली व पुढील काळात गांडा महाराजांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा ते गुंज गावात आले व येथे त्यांनी श्री गुरुमूर्ती चरित्र या ओवीबद्ध गुरूंवरील चरित्राची रचना केली व येथेच ते शेवटपर्यंत राहिले व इसवी सन 1928 येथेच त्यांनी आपला देहत्याग केला. महाराज गुंज गावाहून निघून देऊळगाव राजा येथे आले. येथे ते रंगनाथराव पुराणिक यांना भेटले. त्यांना जुनाड दुर्धर रोग होता. त्यावर स्वामींनी त्यांना गंगवती या वनस्पतीचा रस नाकात घालाव्यास सांगितला व त्यांना या जुनाट व्याधीतून पूर्ण मुक्ती दिली. स्वामी तेथून गोपेगाव मार्गाने मंजिरत या गोदामातेचे हृदयस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गावी आले. येथे अनेक वैदिक विद्वान ब्राह्मणाची वस्ती होती. महाराज येथे आल्यामुळे सर्वांना आनंद झाला. त्यांनी आपल्या शंका स्वामींना विचारल्या. वेदमंत्र जटा घन क्रम इत्यादी रूपाने का म्हणावे असेही विचारले. महाराजांनी सांगितले, ज्याप्रमाणे आलाप ताना एकाड दुकाड हे नानाविध गाण्याचे प्रकार आहेत ते ऐकतानाच मनोरंजन होते, तसेच जटा माला शिखा रेखा ध्वज दंड रथ घन हे अष्टविध विकृतीयुक्त वेदमंत्र ऐकल्यावर ऐकणाऱ्याला आनंद मिळतो. देवालाही हे वेदमंत्र परमानंद देतात. महाराजांनी त्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले. मंजिरत येथे एक बाई सर्पदंशामुळे मरणोन्मुख झाली. तिच्या नातलगांनी स्वामींना येऊन हे सांगितले व तिला घेऊन ते स्वामींकडे आले. तिची अवस्था पाहून स्वामींनी एक लिंब डाहळी अभिमंत्रून नातलगांकडे दिली व विष उतरेपर्यंत तिच्या मस्तकी ही मारा असे सांगितले. स्वामी तेथून गोदा तीरावरील उकड गावी आले. तेथे त्यांनी गंगेचा उत्सव व दसरा पूर्ण केला व तेथून ते राक्षस भुवनजवळील पांचाळेश्वरला येऊन पोहोचले. या स्थानी दत्तगुरूंनी तपस्या केली असल्याने या स्थानास महत्त्व आहे. येथे महाराजांनी दत्त मंदिरात जाऊन दत्तात्रेयांचे दर्शन घेतले व तेथून लगेच निघून ते पैठणला आले. तेथे एकनाथांच्या मठात त्यांनी भिक्षा घेतली. येथे एकनाथ महाराजांनी श्रीकृष्णाचे मंदिर बांधून श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे. या मंदिरात महाराज आले. येथे नाथांचे वंशजांनी महाराजांचे प्रेमाने स्वागत केले. या मंदिरामध्ये काळानुसार नाथांच्या वंशजांनी बदल कराव्याचा ठरवून कृष्णमूर्ती मूळ जागेवरून हलवली व मंदिराच्या रचनेत बदल करावा असे योजून वेगवेगळ्या स्थानी ही मूर्ती स्थापन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु काही ना काही कारणाने ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकले नाहीत. अशी 12 वर्ष गेली. एकनाथांचे वंशज निराश झाले होते. स्वामी येथे आल्यामुळे त्यांना आनंद झाला व त्यांनी आपली व्यथा महाराजांना सांगितली.
सर्व हकीकत ऐकून महाराज मूर्तीच्या मूळ स्थानी आले व त्या जागेचे त्यांनी निरीक्षण केले व कुठलाही फेरफार न करता ती मूर्ती मूळ जागेवरच प्रतिष्ठापना करावी असे सांगितले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे एकनाथांच्या वंशजांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना नाथांनी ठरवलेल्या मूळ जागेवरच केली. सर्व कार्य प्रतिष्ठापना निर्विघ्नपणे पार पडले. या ठिकाणी महाराजांनी प्रवचन केले व प्रवचनातून नाथांचा अधिकार किती मोठा होता हे समजावले. नाथांच्या हस्ते स्थापन झालेली जागा बदलली हे भगवंतांना मुळीच पसंत नव्हते. पुन्हा त्याच जागेवर स्थापना केल्याने सर्व विघ्न टळली. येथे काही दिवस राहून महाराज देवगिरीस आले. येथे जनार्दन स्वामींची समाधी आहे. या स्थानी श्री दत्त जनार्दन स्वामींबरोबर सोंगट्या खेळायचे. या समाधीचे दर्शन घेऊन महाराज श्री क्षेत्र वेरूळ येथे आले. तेथे घृष्णेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. या संचारात महाराजांनी अनेक दैवतांची दर्शनं घेतली. या कन्नड प्रांतातून महाराज संचार करत असताना खानदेशात चाळीसगावला आले. त्यांच्यासोबत गांडा महाराजही होते. प्रत्येक ठिकाणी महाराजांचे लोक मोठ्या प्रेमाने स्वागत करत होते. स्वामी जेथे जेथे जात तेथे तेथे लोक त्यांच्या भोवती अक्षरशः गराडा घालत. या सर्व परिस्थितीमुळे महाराजांसोबत असणाऱ्या गांडा महाराजांना स्वतःची साधना करण्यास सवड होत नसे. महाराजांच्या ही गोष्ट लक्षात येत होती. चाळीसगावात आल्यावर एक दिवस महाराजांनी गांडाबुवांना जवळ बसवले व ते म्हणाले, तू आमच्याबरोबर प्रवास करत आहेस. सगळ्या प्रवासात नुसती धावपळ चालू आहे. तुला स्वतःच्या साधनेस अजिबात वेळ मिळत नाही आहे. सर्व वेळ फुकट जात आहे. असे करून तुला जे ध्येय गाठायचे आहे त्या अंतिम ध्येयापर्यंत तू पोहोचणार कसा? त्यामुळे तू माझ्या सहवासाचा मोह सोड, अन्यथा तुला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. साधना करणे व अंतिम ध्येय गाठणे हेच उद्दिष्ट ठेवून तू आता येथून निघून बडोज येथे जा. तेथे राहून मनन चिंतन साधना आत्मप्रगतीसाठी अभ्यास कर, तपसाधना कर. जोवर तू माझ्याबरोबर आहेस तोवर साऱ्या लोकांची सोय तू करशील. तू येथून गेलास की आपोआपच लोकांची गैरसोय होईल व त्यामुळे ते कंटाळून निघून जातील. तेव्हा या उपाधीपासून तू मुक्त हो आणि भडोजला जा. तेथे एकांतात शांत वृत्तीने अंतिम ध्येय अवस्था प्राप्त करून घे व नंतर गुंज येथे येऊन लोकांना मार्गदर्शन उपदेश कर व तेथेच अंतिम ध्येय साध्य कर. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून गांडा महाराज तात्काळ तेथून निघाले. मात्र गुरुरायांविषयी विचार मनात येताच एखादे वासरू जसे आपल्या गोमातेकडे कळवळून बघते तसेच गांडा महाराजांनी स्वामींकडे पाहिले. स्वामींनी त्यांची अवस्था जाणली व ते म्हणाले, आमची काळजी करू नकोस. योग्य जागा मिळाली तर नर्मदा काठीस चातुर्मास करू, अन्यथा पुढे कुठेतरी जाऊ. गांडा महाराज तशाच व्याकुळ मनस्थितीत भडोज येथे जाण्यास निघाले. गुरु नेहमीच आपल्या सत्शिष्याचा विचार करतात. त्याची प्रगती व्हावी, महती वाढावी यासाठी त्याला आपल्यापासून दूर साधनेस पाठवतात. जसे एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही त्याप्रमाणे आपल्या परमशिष्याची साधनेत योग्य प्रगती होऊन त्याला स्वतंत्र अस्तित्व ओळख होत नाही यासाठी त्याला आपल्यापासून दूर करतात. महाराज चाळीसगाव येथून निघून नर्मदा तटावर असणाऱ्या खेडी घाटी येथे आले. तेथे काही दिवस मुक्काम करून आषाढ शुद्ध द्वादशीला धर्मपुरी येथे बिल्वामृतेश्वराच्या मंदिरात विश्रांतीसाठी थांबले. गावात ही वार्ता पसरताच लोक दर्शनासाठी गोळा झाले. मध्यरात्रीपर्यंत महाराज सर्वांना मार्गदर्शन करीत होते. त्यानंतर महाराज झोपी गेले. लोकांनी मंदिराचे दार लावून घेतले व त्याला कुलूप घातले, जेणेकरून महाराज जाणार नाहीत. प्रातःसमयी लोक दार उघडून दर्शनास आले तो स्वामी जागेवर दिसलेच नाहीत. दारही बंद होते, कुलूपही जसेच्या तसे होते. परंतु स्वामी गुप्त झाले. लोक चिंतित झाले व स्वामींचा शोध घेण्यास चारी दिशा निघाले, पण महाराज कोठेच सापडले नाहीत. तिसऱ्या दिवशी बातमी समजली की महाराज धर्मपुरीपासून 50 मैल दूर असलेल्या चिखलद्यास आहेत. हे कळताच लोक धर्मपुरीहून निघाले व दुसऱ्या दिवशी स्वामींना भेटावयास हजर झाले. स्वामींनी सर्वांना योग्य ते मार्गदर्शन केले. स्वामी म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूंचा अवतारच. वैदिक धर्माचे पुनर्स्थापन हेच कार्य त्यांनी आयुष्यभर केले.
अत्यंत शिस्तबद्ध काटेकोर नियमांचे पालन करून त्यांनी उभे आयुष्य जनकल्याण, पीडितांची दुःख दूर करण्यास घालवले. सदैव दत्ताच्या आज्ञेत ते राहत. दत्त आपल्या मर्जीप्रमाणे त्यांना नाचवत असे. दत्तांच्या मरणाविरुद्ध स्वामी चुकून वागलेस तर कठोर शिक्षा दत्त त्यांना भोगाव्यास भाग पाडत. स्वामींचे शरीर अतिशय कृश, शरीरावर लंगोटी छाटी एवढीच वस्त्र असत. हातात दंड कमंडलू असे. सारे जीवन अनवाणी वणवण फिरण्यातच त्यांनी घालवले. अतिसाराची व्याधी असतानाही तिन्ही त्रिकाळ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा स्नान ते करत. सदैव जागे असत. कधी निद्रा घेत हे कोणासही कळत नसे. 3 किंवा 5 ब्राह्मणांच्या, त्याहूनही दक्षिणी ब्राह्मणांच्या घरचीच भिक्षा घेत. न मिळाल्यास उपाशी राहत. फक्त जलाहार करत. सदैव साऱ्यांच्या अडचणी ऐकून मार्गदर्शन करत. उपाय सांगून संकटातून मुक्त करत. पूर्ण जीवनभर कष्ट कष्ट आणि कष्ट त्यांनी लोकउद्धारासाठी भोगले. इसवी सन 1912च्या आषाढ महिन्यात ते श्रीराम मंदिरात मुक्कामास आले. हा आषाढ अधिक महिना असल्याने त्यांनी तेथेच मुक्काम केला. निजा आषाढ चालू होताच 22व्या चातुर्मासासाठी ते चिखलद्यास मारुती मंदिराच्या पडवीत मुक्कामास आले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.